नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र मसाजी हनुवते CIB न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। जाणून घेऊया आजचे ठळक। पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान। मे महिन्यात मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली होती। यामुळे पुरंदर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे प्रक्रिया पूर्ण झाली आहे। यामध्ये तालुक्यातील 383 हेक्टर वरील विविध फळ आणि पिकांचे नुकसान झाले आहे। यामुळे 1394 शेतकरी बाधित झाले आहेत। महाराष्ट्रात मान्सूनला तात्पुरता ब्रेक, लवकरच पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता। मराठवाडा व विदर्भात जोरदार पावसाला ब्रेक लागला असून 6 जून रोजीही मान्सूनची सीमा स्थिर आहे। मात्र हवामान खात्यानुसार 8 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। कोकण व घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे। राज्यभरात पावसाचे पुनरागमन अपेक्षित आहे। जाणून घ्या या व्हिडिओमधून राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा। राज्यात काही दिवस शांततेनंतर पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। पुढील 2 ते 3 दिवस छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही विजांसह वादळ व मध्यम पावसाची शक्यता आहे। मुंबईतही ढगाळ वातावरणात मध्यम पावसाचा अंदाज आहे। आतापर्यंत 350 मिलीमीटर पावसामुळे जूनखेर राज्यातील सर्व शेतकरी पेरणी करू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। जून 12 नंतर राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता। जून 12 नंतर राज्यात मान्सून सक्रिय होणार असा अंदाज पुण्याच्या वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे। तसेच यंदा सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज वर्तवला आहे। जून महिन्यात कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे। काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। शेतकऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची असून खरीप हंगाम सुरळीत पार पडण्याची आशा व्यक्त केली जात आहे। साकव दुरुस्तीअभावी गावांचा संपर्क तुटणार नाही याची दक्षता घ्या। राज्यात मान्सून दाखल झाला असून सालाबादप्रमाणे याही वर्षी कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन गावांचा संपर्क तुटू शकतो। गावांचा संपर्क राहण्यासाठी साकवची व्यवस्था करण्यात आली आहे। पावसाळ्यात कोकणात अस्तित्वातील साकव दुरुस्त करून कुठेही साकव दुरुस्तीअभावी गावांचा संपर्क तुटता कामा नये अशा सूचना ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री डॉक्टर योगेश कदम यांनी दिल्या आहेत। कोकणातील साकव निर्मिती, दुरुस्तीबाबत मंत्रालयात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र मसाजी हनुवते CIB न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। जाणून घेऊया आजचे ठळक।